नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जायभाई सर, अहमदनगर। खरं तर मुंबईच्या पोलीस भरतीची मैदानी परीक्षा आता संपली आहे। आता सगळ्या मैदानी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वेध लागले ते लेखी परीक्षाचे। मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये 60 पेक्षा जास्त प्रश्न जनरल नॉलेज या विषयाचे आलेले, म्हणून या वर्षी सुद्धा मुंबई पोलीस भरतीला जीकेचे प्रश्न जास्त येणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नकोय। मित्रांनो, एक लक्षात घ्या, आजपर्यंत पोलीस भरतीला आलेल्या मुंबई विभागाच्या म्हणजे मुंबई जिल्ह्यासाठी आलेल्या सगळ्या पेपरचं ॲनालिसिस करून, सगळ्या पेपरचं विश्लेषण करून मी हा एक व्हिडिओ तयार केला आहे तुमच्यासाठी अगदी मोफत, की मुंबई पोलीसला जनरल नॉलेजमध्ये संभाव्य कुठले प्रश्न येऊ शकतात त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। नक्की आवडेल तुम्हाला। टायटलच बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस पेपरसाठी IMP प्रश्न सामान्य ज्ञान विषयाचे। अधिक वेळ न देता डायरेक्ट सामान्य ज्ञानाकडे जाऊया। पहा, पहिली छबी तुम्हाला चित्रामध्ये दिसते, चांगलं बारीक पहा। एक पॅलेस दिसतोय आणि प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बघा। प्रश्नाचं स्वरूप आहे, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात टिंबटिंब आहे। नवीन मुलांसाठी सगळ्यात सुरुवातीला येते आगा खान म्हणजे नेमकं काय, कोण माणूस होता। महात्मा गांधींच्या सोबत स्वातंत्र्योत्तर भारतात भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये असणारं हे एक व्यक्तिमत्व होतं। म्हणजे पाकिस्तान निर्मितीच्या अगोदर आगा खाननी भारतामध्ये काही काम केलेलं आहे, त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं। हे या 4 पर्यायापैकी या ठिकाणचा हे स्थळ आहे। आणखीन एक हिंट देतो तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर सांगा। कस्तुरबा गांधींचं वास्तव्य सुद्धा याच पॅलेसमध्ये काही काळ होतं। आता बघा, आगा खान हे मुस्लिम लीगमध्ये सुद्धा काही काळ काम करत होते। चला पाहूया, डायरेक्ट उत्तराकडे जाऊया। 4 नंबरचा पर्याय त्यांनी रायगड दिलाय। रायगडला आगा खान पॅलेस नाही, पण सुंदर आणि विहंगम दृश्य असणारा, शिवस्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला मात्र महाराजांचा खूप छान आहे। पण ह्या प्रश्नाचं उत्तर ते नाही आहे। नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, पण प्रश्नाचं उत्तर नाही, तेही आपलं उत्तर नाही आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, या प्रश्नाचं उत्तर नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे। आगा खान पॅलेस कुठे, तर उत्तर द्यायचं आहे पुण्याला। पुढे जाऊया। भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते? ओके, याच्यावरती प्रश्न विचारलाय। आता इथं दिलंय बघा, ओलूर सरोवर जम्मू काश्मीर, लोणार सरोवर बुलढाणा, पुष्कर सरोवर राजस्थान आणि बेम्बेनाड सरोवर केरळ। आता तुम्हाला उत्तर द्यायचं, मी थोडासा अवधी तुम्हाला दिलाय, एक 10 सेकंदाचा। जमलंय, तुम्ही मनातली मनात देणार शक्य असेल तर मनातली मनात द्या। वाटायला सोपे असतात, पण नेमकी 1-2 प्रश्न गोंधळ घालतात आणि आपलं 1 वर्ष संपून जातं। चला पाहूया। बेम्बेनाड सरोवर केरळ आहे, बरोबर आहे, पण त्यांनी भारतातलं सर्वात मोठं आणि IMP म्हणजे गोड्या पाण्याचं सरोवर विचारलंय। इथं आपला गोंधळ होतोय। भारतातलं सर्वात मोठं सरोवर वेगळं, गोड्या पाण्याचं वेगळं, महाराष्ट्रातलं खाऱ्या पाण्याचं वेगळं, हे लक्षात घ्या। आता उत्तरात जाऊया। बेम्बेनाड सरोवर केरळला आहे, पण या प्रश्नाचं उत्तर नाही आहे। पुष्कर सरोवर राजस्थानच्याच वाळवंटामध्ये आहे, पण प्रश्नाचं उत्तर नाही आहे। लोणार सरोवर हे तुम्हाला परिचित असेल, उल्कापातामुळे तयार झालेलं बुलढाणा जिल्ह्यातलं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं, पण या प्रश्नाचं उत्तर ते नाही आहे। उत्तर आहे वलूर सरोवर, जे भारताचं नंदनवन समजलं जातं, त्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये वलूर सरोवर आहे, म्हणून उत्तर द्यायचं आपल्याला वलूर सरोवर जम्मू काश्मीर। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, तर ती तिथी तुम्हाला विचारली आहे, ती डेट तुम्हाला विचारली आहे। सगळ्यात सुरुवातीला हे लक्षात घ्या की हे वसंतराव नाईक नेमकी कोण होते, तर वसंतराव नाईक जे होते, थोडासा टेक्निकलचा एक इश्यू थोडासा येईल। वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत। बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम आणि योजना आणून त्यांनी महाराष्ट्राची भूमी सुजलम सुफलम केल्याचं आपल्याला माहिती। त्यांच्या संदर्भात त्यांचा जन्मदिवस म्हणजे आपल्या भाषेत त्यांचा बर्थडे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। ती तिथी आपल्याला विचारली, आपण शोधून पाहूया। 1 मेला महाराष्ट्रात कामगार दिवस असतो, तो वसंतरावांचा जन्मदिवस नाही आहे। 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्य झालाय, हे आपलं उत्तर नाही आहे सध्याचं। 28 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा मराठी भाषेचा भाषा दिवस असतो, हेही प्रश्नाचं उत्तर नाही आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जुलै, म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्यांनी दिलं त्यांचं अभिनंदन। पुढे जाऊया। अजिबात टाइमपास नाही करायचा आहे आपल्याला, असे हजारो प्रश्न आपल्याला पाहिजेत। मी जरासा प्रश्नांची झलक तुम्हाला दाखवते, जरा बघून घ्या। हे प्रश्न आपल्याला पुढे बघायचे बघा, महत्त्वाचे सगळे प्रश्न आहेत। तुमच्या लक्षात लगेच येईल की महाराष्ट्रात आपल्याला असे खूप प्रश्न पाहिजे आहेत। हे सगळे खूप सारे प्रश्न पुढे आहेत। आपण मूळ प्रश्नांकडे परत जाऊया। आपण पहिल्या प्रश्नात जाणार आहोत, आपल्या मूळ प्रश्नावरती। हा प्रश्न आपला सोडून झालाय, पुढे जाऊया। चला बघा, माझ्या पाठीमागे तुम्हाला वाघाचं चित्र दिसतंय। वाघ वाचवण्यासाठी
महाराष्ट्र आणि भारत सरकारने काही रिझर्वेशन फॉरेस्टच्या म्हणजे फॉरेस्टमधून काही प्रांत काही प्रदेश रिझर्वेशन केलेला आहे, त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? आधी याच्यावर इंडिकेट करा की चंद्रपूरमधलं सांगायचं आहे, नाहीतर पर्यायात एकच नंबर दिला त्यांनी पेंच. पेंच हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणारं उद्यान आहे. तो भारताचा म्हणजे 75वा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे उद्यानाचा, पण हा नाही आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे, हे लक्षात असू द्या. दुसरा सह्याद्री आहे. हे सह्याद्री म्हणजे आता नुकताच तुम्हाला माहिती आहे, सह्याद्री म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर म्हणजे कोयनाचं जे बॅकवॉटर आहे, कोयना धरणाचं जे बॅकवॉटर आहे, तिथे हा प्रकल्प या ठिकाणी स्थापन झालेला आहे सह्याद्री. पण या प्रश्नाचं उत्तर आपलं हे नाही आहे, हे नाही आहे, लक्षात असू द्या. कात्रज हे पुण्यात सर्पांसाठी आहे, सर्प उद्यान आहे कात्रजला पुण्यामध्ये. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, वाघांसाठी प्रसिद्ध असणारा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आपला भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950ला अंमलात आलं आणि आपल्याला मताचा अधिकार मिळाला. खरं तर मित्रांनो, अमेरिकेत जरी तुम्ही पाहिलं तरी फक्त कर भरणारालाच मतदानाचा सुरुवातीला अधिकार होता. इंग्लंडमध्ये तीच परिस्थिती होती. आज जगामध्ये सर्वाधिक मतदाता असणारा देश कुठला असेल तो आपला भारत आहे. जगात सगळ्यात मोठी लोकशाही कुठे असेल तर तो आपला भारत आहे. आणि त्या भारताच्या लोकशाहीवरचाच हा एक मतदाराचा प्रश्न आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कोणता दिन विचारला आपल्याला की राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आता मतदार दिवस साजरा का केला जातो? भारतीय निवडणूक आयोगानं जास्तीत जास्त लोकांचा लोकशाहीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी हा मतदार दिवसाची संकल्पना मांडलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मतदान केल्यानंतर असं शाई आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला लावत असतात आणि ती एक निशाणी दाखवत असतात. म्हणून तुम्हाला हिंट दिली. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या, अधिक वेळ मी घेत नाहीये. चला लगेच जाऊया. राष्ट्रीय मतदार दिवस 26 जानेवारी सांगितलाय, हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. इथे तुम्हाला 15 जानेवारी सांगितलाय, 22 जानेवारी सांगितलाय. याचं खरं उत्तर आहे 25 जानेवारी. ध्यानात राहू द्या. अतिशय IMP आहे. आजपर्यंत खूप वेळा खूप परीक्षेला आलेला प्रश्न आहे, पोलीस भरतीचा आवडता आहे. पुढे जाऊया. माझ्या मागे तुम्हाला 2 नद्यांचा संगम दिसतोय, ज्याला महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी समजले जातं, ज्याला भारताची दक्षिण गंगा म्हणून समजलं जातं. भारताची दक्षिण गंगा, ज्या नदीचा उगम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरला होतोय. त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचं उगमस्थान आहे, विसरायचं नाही आहे तुम्हाला. याच गोदावरीमध्ये सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर पण भिंत त्याची औरंगाबादमध्ये म्हणून जायकवाडी औरंगाबादमध्ये पैठण तालुक्यामध्ये आहे, तो प्रकल्प आहे. ह्या गोदावरीचा व प्राणहिताचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्यायात तुम्ही उत्तर देऊ शकताय. पुलतांबे पर्याय दिलाय. पुलतांबे हे कोपरगाव तालुक्यातच आहे, पण ते या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कोपरगाव हे गोदावरी नदीच्या काठावरचं शहर आहे, पण या प्रश्नाचं उत्तर नाही. कराड हे प्रीतिसंगम तुम्ही ऐकून असाल की जिथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे प्रीतिसंगमला. यालाच प्रीतिसंगम म्हणा, ते कराडला आहे प्रीतिसंगम. ठीक आहे, पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिरोंचा. शिरोंचाला प्राणहिता आणि गोदावरीचा संगम होतो. आणखीन एक गोष्ट पुढे जाऊन सांगतोय मित्रांनो, हे प्राणहिता म्हणजे वर्धा अधिक वैनगंगा, ह्या 2 नद्यांचा संगम म्हणजे प्राणहिता. ही एकटी प्राणहिता गोदावरीच्या पात्रात 34% पाणी साठा देते, हेही पुढे लक्षात असू द्या. जाऊ द्या, मी आणखीन पुढे चाललोय, जास्त खोलात गेलात तर तुम्हाला बोर होईल. पुढे जातोय. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? पर्याय वाचून घ्या मित्रांनो. आशिया खंडातला सगळ्यात पहिला साखर कारखाना कोणता? मुळात सहकारी साखर कारखाना विचारलाय. भारतामध्ये ही संकल्पना जी आहे कोऑपरेटिव्ह सोसायटींची किंवा सहकारी साखर कारखान्यांची, ती इंग्लंड देशावरून आलेली आहे. पहा, आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना. आणखीन 2-3 प्रश्न सांगतोय. जगातला सगळ्यात मोठा खंड कोणता? आशिया. जगात एकूण खंड किती? 7. आशिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका. ठीक आहे, युरोप, ऑस्ट्रेलिया, इथं लक्षात घ्या. 7 खंडानंतर
इथं आपल्याला डायरेक्ट प्रश्नाकडे यायचं आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना विचारला. दोन गोष्टीच्या मिस्टेकवर तुम्ही प्रश्न चुकू शकता. त्यातला पहिला प्रश्न की भारतातला पहिला साखर कारखाना म्हटलं तर बेलापूर म्हणा, पण IMP एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलापूर हा सहकारी साखर कारखाना नाही आहे, फक्त साखर कारखाना आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही आहे. याच्यात शेअर्स नव्हते. हा भारतातला साखर कारखाना आहे, हा भारतातला पहिला साखर कारखाना आहे, परंतु सहकारी नाही. सहकारी साखर कारखाना जो आहे भारतात आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना या 4 पर्यायापैकी एका शहरात स्थापन झाला आहे. थोडीशी हिंट देतो. ज्यांनी स्थापन केलं ते भूमिपुत्र अहमदनगरचे होते, आमच्या अहमदनगरचे. त्यांचं नाव होतं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या भूमिपुत्रानं तो कारखाना स्थापन केलेला आहे. याच्यामधले पर्याय आपल्याला पाहिजे. संगमनेरला सुद्धा भाऊसाहेब थोरात नावाचा सहकारी साखर कारखाना आहे, परंतु आशिया खंडातला पहिला नाही. बेलापूरला साखर कारखाना आहे, पण सहकारी साखर कारखाना तो नाही आहे. राऊरीत पण सहकारी साखर कारखाना आहे, परंतु आशिया खंडातला पहिला नाही. याचं उत्तर आहे प्रवरानगर. प्रवरानगर उत्तर द्यायचं मित्रांनो. हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात असतो. या सहकारी म्हटलं की प्रवरानगर म्हणा. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे? वनक्षेत्र भारतामध्ये सर्वाधिक कुठल्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे असा प्रश्न आपल्याला आलाय. आता सर्वाधिक या शब्दाचा अर्थ होतो की त्या जमिनीचा भूभाग, त्या भूभागाशी त्या जमिनीवर असणाऱ्या झाडांची, जंगलांची संख्या या दृष्टिकोनातून. नाहीतर म्हणतात कुठं जादा क्षेत्रफळ आहे मग वन आहेत. नाही, क्षेत्रफळ प्लस त्याच्यावर वनांची संख्या जास्त, म्हणजे त्याला आपण म्हणतो सर्वाधिक वनक्षेत्र. ते बीडमध्ये नाही आहे, आमच्या जवळच आहे. नगरमध्ये आमचा क्षेत्रफळानं जिल्हा सगळ्यात मोठा आहे, परंतु वनक्षेत्र मात्र कमी आहे. साताऱ्यात सुद्धा नाही आहे. उत्तरे आपलं गडचिरोली, चंद्रापूर. तुम्हाला माहिती आहे तिथे नक्षल चळवळी याच जंगलामध्ये चालतात. पोलिसांशी त्यांची झटापट होते नक्षल चळवळींची. म्हणून हा जिल्हा नक्षल चळवळींना काही काळ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. 720, 732, 800, 520. मुळात समुद्र किनारा महाराष्ट्राला कुठल्या समुद्राचा लागलाय? तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तो त्रिकोणी आकाराचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा जो भाग आहे ते सरळ रेषेत जर आपण गेलो तर तिथे मात्र आपल्याला थोडासा कोकणाचा भाग येतो. म्हणजे तिथे समुद्राची किनारपट्टी आहे. नुसत्या महाराष्ट्राला नाही येते, गुजरातला आहे, महाराष्ट्राला आहे, गोव्याला आहे, पुढे गेलो तर आपण तामिळनाडूला आहे, ठीक आहे, केरळला आहे, पलीकडे आता बंगालचा उपसागर लागेल. इकडे पहा, महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा जो आहे तो किती आहे? 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्यात आणखीन त्यांना तुम्हाला खोल घेऊन जायचं असेल तर ते विचारतील महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागला आहे? तो रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे. कुठल्या जिल्ह्याला? रत्नागिरी जिल्ह्याला. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न विचारला त्यांनी. पाहू शकता माझ्या बाजूला राधानगरी धरणाची छबी तुम्हाला दिसते. पहा, राधानगरी हे जे धरण आहे ते राधानगरी धरण आपल्या महाराष्ट्रात जिथे कुस्तीचं केंद्र समजलं जातं त्या कोल्हापूरमध्ये आहे. थोडीशी हिंट देतोय, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणं शक्य आहे. कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे चमडे उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. किर्लोस्करांचा कारखाना, पहिला इंजिन कारखाना त्या कोल्हापुरामध्ये होता. त्याच्याशिवाय ते मल्लविद्येचं केंद्र आहे. कोल्हापूर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. छत्रपती शाहू महाराजांचा शाहू पॅलेस कोल्हापूरमध्ये आहे. रंकाळा तलाव कोल्हापूरमध्ये आहे. ठीक आहे, मोतीबाग पण कोल्हापूरमध्ये आहे. नाही का? नाही, आमच्या नगर जिल्ह्यातलं धरण आहे. मुळामुठा नद्या तुम्ही ऐकून असाल. गिरणा आहे का? नाही. गोदावरीवर जायकवाडी प्रकल्प आहे. माजलगावला सुद्धा एक प्रकल्प आहे, पण तो राधानगरी नाही. म्हणून याचं उत्तर आहे भोगावती नदी कोल्हापूरवरती. चला पुढे जाऊया. चिपको आंदोलनाद्वारे सर्वश्रुत असणारे व्यक्ती कोण? सर्वश्रुत सगळ्यांना माहीत असणारे हे चिपको आंदोलन आतापर्यंत 1000 वेळेस पेपरला आलेलं. पोलीस भरतीचं बेस्ट अँड टेस्ट. खूप आवडतं पोलीस भरतीवाल्यांना चिपको आंदोलन. नेमकी काय चिपकायचं तर बघूया आपण. मुळात हे जे चिपको आंदोलन आहे ना मित्रांनो, त्यावेळेसच्या उत्तर प्रदेशमध्ये झालं होतं. पण उत्तर प्रदेशमधून एक राज्य बाजूला झालं. क्षेत्रफळाने हा समजा उत्तर प्रदेश असेल तर यातनं एक राज्य बाजूला झालं, ज्याचं नाव आहे उत्तराखंड. आणि त्या म्हणजे जुन्या उत्तर प्रदेशमध्ये आणि आजच्या उत्तराखंडामध्ये चिपको आंदोलन झालं होतं. ज्यावेळेस
वनामधले काही वृक्ष एका लाकूड कंपनीला विकले गेले होते, तेव्हा ते लाकूड तोडण्यासाठी ते खाजगी कंपनीचे लोक आल्यानंतर तिथल्या महिला पुरुषांनी त्याला विरोध दर्शवला, परंतु कंपनीचा अरेरावीपणा पाहता ते ऐकले नाही, म्हणून लोकांनी झाडाच्या खोडांना मिठ्या मारल्या होत्या आणि भारतामध्ये हे वनसंवर्धन चळवळीचं आंदोलन खूप गाजलं होतं, म्हणून त्याला चिपको आंदोलन म्हणतात. आणि त्यावेळेस त्या चिपको आंदोलनाचं नेतृत्व जे केलं होतं ना, ते सुंदरलाल बहुगुणांनी केलेलं होतं, हे लक्षात असू द्या, उत्तराखंडामध्ये. ठीक आहे, 70च्या दशकातील हे आंदोलन आहे. इकडे गाडगे बाबा दिले होते, स्वच्छतेचे दूत होते संत गाडगे महाराज. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला तुम्हाला माहिती आहे. ग्रामीण कवयित्री म्हणून बहिराबाई चौधरींचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अरे संसार संसार आधी हाताला चटका मग मिळते भाकर. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलाय ग्रामीण भाग सुधारण्यासाठी. त्यावेळेच्या आदर्श संकल्पना आज आपल्या ग्रामविकास विभागानं स्वीकारल्यात. ठीक आहे, पण प्रश्नांचं उत्तर सुंदरलाल बहुगुणा. पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्याचा खेळ कोणता? राष्ट्रीय खेळ विचारलाय. आपण जर भारताचा विचारला असता तर आपण म्हटलं सो भारताचा खेळ राष्ट्रीय कोणता आहे? क्रिकेट जास्त लोक पाहतात, पण आपला राष्ट्रीय खेळ बाळांनो हॉकी आहे, हे लक्षात असू द्या. कोणता आहे? हॉकी आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की आपण क्रिकेट खूप पाहतो आणि मग आमचा खेळ चला खूप क्रिकेट आहे. नाही, तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पाकिस्तानचा सुद्धा हॉकी आहे. क्रिकेट राष्ट्रीय खेळ इंग्लंडचा आहे, भारताचा नाही आहे. इथं विचारलं महाराष्ट्र राज्याचा खेळ कोणता? प्रो कबड्डी लीग बघताय? कबड्डी कबड्डी कबड्डी, हां, हा भारताचा नाही, महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे. खो खो नाही, क्रिकेट नाही आणि बॅडमिंटनही नाही. ठीक आहे, कबड्डी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली चालते. कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जर तुम्हाला विचारले तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कबड्डीचे राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत. चला पुढे जाऊया. जगप्रसिद्ध असणारे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? आत्ताच मी लोणार सरोवराचा विषय तुम्हाला घेतला होता. मुळात उल्कापातामुळे तयार झालेलं हे लोणार सरोवर आहे. आता उल्का शब्द नवीन आला. तुम्ही म्हणाल सर उल्का म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू आकाशामध्ये परिघीय कक्षेतनं, ग्रहाच्या परिघीय कक्षेतनं, म्हणजे हे ग्रहाची एक परिघीय कक्षा आहे, ते ग्रह असेच फिरत राहणार, याच्यातच फिरत राहणार. पण दोन ग्रहांच्या मध्ये जो लघुग्रहाचा पट्टा आहे, कधी कधी हा याच्या बाहेर फेकला जातो, इकडे फेकला जातो आणि त्याची परिघीय कक्षा जर सोडून तो आला तो पृथ्वीकडे तो अतिशय वेगाने येतो आणि वातावरणाशी त्याचं घर्षण बलाने तो प्रज्वलित होतो आणि ती जळालेली उल्का वातावरणात नष्ट होते. तिचा आकार जर मोठा असेल तर ती जमिनीच्या भूभागावर येऊन आदळते आणि आदळल्यानंतर त्या ठिकाणी मोठा खड्डा पडून जातो आणि त्याच्यामध्ये जे पाणी तयार होतं त्याला आपण उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर म्हणतो. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे, जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ते उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. विसरणार नाही तशी अपेक्षा. पुढे जाऊया. बाकी अहमदनगर तुम्हाला माहिती आहे, सर्वात मोठा जिल्हा. यवतमाळ कापसाची बाजारपेठ आहे. नागपूर आत्ताच मी सांगितलं झिरो स्माईल वगैरे त्या ठिकाणी आहेत. पुढे जातो. प्रश्न आधी वाचतोय. डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरदरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळात मंदाकिनी आमटे आणि प्रकाश आमटे यांची नावं तुम्ही ऐकलीच असतील. हे आपण ते आदर्श घेण्यासारखं आहे. हा लोकबिरदरी प्रकल्प जो माझ्या मागे चित्रात दिसतोय तो लोकबिरदरी प्रकल्प म्हणजे काय? चंद्रापूर गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये, विशेषतः चंद्रापूरमध्ये लोकबिरदरी प्रकल्प राबवून तिथल्या आदिवासी नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आरोग्याची सेवा पुरवणारे डॉक्टर म्हणजे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे. याच्याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याशिवाय तिथे एक सामाजिक संस्थेची शाळा आहे, त्याच्यामध्ये तिथल्या लोकांची संगोपन, ठीक आहे, सगळं काही केलं जातं. कुष्ठरोग्यांचीही सेवा केली जाते. त्या प्रकल्पाचं नाव आहे लोकबिरदारी प्रकल्प. आता हेमलकसा ते ठिकाण आहे, ते प्रकल्प जिल्हा विचारलाय. इथं एक पर्याय तुम्हाला झाकलेला दिसतोय, मी जरा त्याच्याकडेही जातोय. अहमदनगरमध्ये नाही. अहमदनगरमध्ये जर एक सामाजिक प्रकल्प तुम्हाला विचारला तर स्नेहालय आहे. स्नेहालय, ठीक आहे. रत्नागिरीमध्ये छोटे मोठे सामाजिक प्रकल्प आहेत, पण थिबा पॅलेस वगैरे रत्नागिरीत आहे. धाराशिव तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. गडचिरोली या प्रश्नाचं उत्तर आहे गडचिरोली. पुढे जाऊया. पहा, वर्षातील सगळ्यात मोठा दिवस विचारलाय. आता वर्षातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा दिवस कसा ठरतो? तर जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये सूर्याची जी सूर्यकिरणं असतात ती लंबरूप पडतात उत्तर गोलार्धामध्ये, तेव्हा त्याला त्या उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस म्हटलं जातं. इथे आपण जर पाहिलं तर 21 जून जो आहे तो 21 जूनला उत्तर गोलार्धात
दिवस मोठा, पहा दिवस मोठा आणि रात्र छोटी असते, रात्र छोटी, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण सर्वात मोठा दिवस. आणि 22 डिसेंबरला उलटी अवस्था असते. 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी जो दिवस असतो तो दिवस लहान असतो आणि रात्र जी असते ती रात्र 12 तासापेक्षा मोठी असते. ठीक आहे, म्हणून 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस समजतात. डिसेंबर सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर, सर्वात मोठा दिवस 21 जून. पुढे जाऊया. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली हे एक आदिवासी जिल्हा आहे. आदिवासी तर नंदुरबार जिल्हा आहे, पण थोडासा जंगलाचा जिल्हा आहे. पालकमंत्री कोण आहेत? विद्यमान पालकमंत्री चालू घडामोडीतला प्रश्न आहे. गडचिरोली ते सगळ्या पेपरला तर येतोच, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परीक्षेला पालकमंत्री येऊ शकतात. थोडंसं 1 मिनिटात पालकमंत्री म्हणजे कोण असतो तो सांगतो. पालकमंत्री जो असतो तो जिल्ह्याचा बॉस असतो. बॉस म्हणजे तो लोकप्रतिनिधी असतो. आमदारच पालकमंत्री होतो, खासदार पालकमंत्री नसतो. तो निवडून गेलेल्या लोकांपैकी एक जिल्ह्याचं पालकत्व त्याच्याकडे असतो. जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. ठीक आहे, त्याला पालकमंत्री म्हणतात. आणि हे पालकमंत्री पदाची नक्षलग्रस्त थोडासा भाग असल्यामुळे याची जबाबदारी स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. एकनाथ खडसे कुठलेही सध्या पालकमंत्री नाही आहेत. राधाकृष्ण विखे नगरचे आहेत. पुढे जाऊया. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 1 मिनिटाच्या आतमध्ये एका काही सेकंदात तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय आणि लगेच आपण पुढे जाणार आहोत. चला पाहूया. संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्र स्थापन का झाला? हे संयुक्त राष्ट्र काय संकल्पना आहे की जेव्हा रशिया व्हर्सेस अमेरिका यांच्यात शीतयुद्ध चाललं होतं. आता ती शीतयुद्ध का चाललं होतं? त्याला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी कारणीभूत होती. दुसरं महायुद्ध 1900 तुम्हाला माहिती आहे 45ला संपलं होतं. अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला होता. त्याच्यानंतर मोठा लोकसंहार झाला होता आणि मग 1945ला UNO स्थापन झाली होती. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतो आपण त्याला, ज्याचं मुख्यालय जे आहे मुख्यालय ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला आहे. हे लक्षात असू द्या. याची स्थापना जी आहे ती 1945ला हा स्थापन झाला आहे. हा का स्थापन झाला तर जगामध्ये युद्ध करणाऱ्या देशामध्ये समुपदेशानं समझोता घडवून आणण्याची जबाबदारी या UNOची आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 उपसमित्या आपल्याला माहीत आहेत. त्या 6 उपसमितेमध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती आमसभा वगैरे तुम्हाला माहीत आहे. त्याचा दिवस विचारला. याची स्थापना 1945ला झाली. 24 ऑक्टोबर 1945ला UNOची स्थापना झाली आणि तोच दिवस आपण संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा करत असतो. लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. बाकी 15 मार्च 21 जुलै 5 मे हे काही नाही आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते? बघा, आज जर महाराष्ट्रात आपण प्राकृतिक विभागामध्ये गेलो तर महाराष्ट्रात इकडे कोकण आहे, तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र माहिती आहे ज्याच्यामध्ये अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर येत आहेत. कोकणामध्ये तुम्हाला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे. मुंबई शहर उपनगर आहे. आणि विदर्भ तुम्हाला माहिती आहे की विदर्भामध्ये खालचा जो नागपूर प्रांतातल्या नागपूरच्या आसपासचा जो भाग आहे, नागपूरचा म्हणजे नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर हा जो भाग आहे हा थोडासा अविकसित राहिला यांच्या तुलनेत. या 3 विभागांच्या तुलनेत तो विभाग अविकसित राहिला आहे. म्हणून एक मंत्रिमंडळाचं अधिवेशन तिकडे असावं म्हणून हिवाळी अधिवेशन सुरू केलं. ते महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? आता हे पश्चिम महाराष्ट्रात इथं भरणार नाही आहे. ठीक आहे, हे दुर्गम आहे, इकडं भरत नाही, ते भरतं नागपूरला. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? सर्वाधिक पाऊस भारतामध्ये जर पाहिलं आपण भारतामध्ये तर संपूर्ण भारतात मुन्सिमरामला सर्वाधिक पाऊस पडतो. ह्या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणता मुन्सिमराम. इथं महाराष्ट्रात विचारलंय. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जो आहे तो आंबोलीला पडतो. हे वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये आहे. ठीक आहे, काजूसाठी प्रसिद्ध आहे. हे मांजरसुंबा आमच्या बीडचा घाट आहे, नगरला येताना लागतंय. चला पुढे जाऊया. पहा, तुम्हाला चित्रात दिसतंय
काहीतरी हा इंग्रजांना रवलेला दगड आहे, याच्यावरती लिहिलं आहे 0 माइलस्टोन आणि इकडं लिहिलं आहे इंडिया 0 भारत, म्हणजे भारत, इंडिया, भारतवर्ष, हिंदुस्थान, ठीक आहे, आर्यावर्त, सगळे आपल्या देशाची नावं. आता इकडे बघा 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे. 0 माईल स्थान म्हणजे अगोदर काही संकल्पना समजून घ्या. जेव्हा आपला पूर्ण भारत देश सुरुवातीला जो मोजला ना, म्हणजे अगदी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत असा, आणि इकडे गुजरात राज्यापासून तर इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत असा, तेव्हा मध्यभागी कोणतं ठिकाण बरोबर आलं याचा अंदाज इंग्रजांनी लावला. चारही बाजूने देशाचे कानेकोपरे मोजल्याच्या नंतर मध्यभागी मध्यवर्ती ठिकाण कोणतं, तर ते ठिकाण आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे, म्हणजे त्याला 0 माईल म्हणतात. मग पर्याय दिला त्याने मलकापूर नाही, विजापूर कर्नाटक नाही, सिंधुदुर्ग महाराष्ट्र नाही, ते ठिकाण आहे नागपूर. आलं लक्षामध्ये. भारताचं सगळ्यात मध्यवर्ती केंद्र आहे नागपूर, संघाचं कार्यालय आहे, ठीक आहे. मिहान नावाचा प्रकल्प पण आहे, लक्षात असू द्या. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यात कात्रजचं अभयारण्य आपण आत्ता पाहिलं, ठीक आहे. पाटोदा हा बीड जिल्ह्यातला एक तालुका आहे. गडचिरोलीला तुम्हाला आत्ताच काही मागच्याच स्लाईडमध्ये आपण गडचिरोलीबद्दल भरपूर माहिती पाहिली. याचं उत्तर आहे यवतमाळ, ठीक आहे. हां, कापूस पिकवणारा चांगला जिल्हा टिपेश्वर अभयारण्य आहे. चला पुढे जाऊया. उत्तर तुम्ही द्यायचं आहे. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. मुळात हा नरनाळा किल्ला आहे तो कोणी बनला आहे, काय बनला आहे, कसा बनला आहे, इकडे तुम्ही पाहू शकताय जरासा. नरनाळा किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगायला मी इतिहासाचा माझा व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला नक्की मिळेल. नरनाळा किल्ल्याचा जिल्हा कोणता. परभणी नाही, रायगडमध्ये भरपूर किल्ले आहेत पण रायगड नाही, नंदुरबार नाही, अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा नावाचा किल्ला आहे, ठीक आहे. किल्ल्याचा इतिहास इतिहासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल. खरोसा लेण्या टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. खरोसा लेण्या औसा तालुक्यात आहेत. औसा हा लातूर जिल्ह्यातला एक उत्तर सांगून टाकला मी तुम्हाला शिकवता. हा लातूर जिल्ह्यातला एक तालुका आहे. खरोसा लेण्या हा एक इंग्रज अधिकाऱ्याने प्रकाश झोतात आणलेल्या लेण्या आहेत. इसवी सन 600 ते 700च्या दशकामध्ये या लेण्यांचं बांधकाम कोरीवकाम झालेलं आहे. ह्या हिंदू लेण्या आहेत. बरीचसे चलचित्र त्या ठिकाणी आहेत, ठीक आहे. इकडं नाशिकला पाहिलं तर तुम्ही पांडव लेणी आहे, पण या प्रश्नाचं उत्तर इथं नाही आहे. पांडव लेणी नगरला आमच्या कुठली लेणी नाही आहे, पण भुईकोट किल्ला आहे, ठीक आहे. रांजणखळगे पारनेरला आहेत. संभाजीनगरला तुम्हाला लेणी पाहायला मिळेल. संभाजीनगरमध्ये वेरूळ अजिंठा नावाचं मंदिर आहे, जे जगातलं सगळ्यात मोठं शिखर आधी कोरलं नंतर पाया कोरलेलं मंदिर आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखलं जातं. आता महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणजे काय. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा पाया रचलाय, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जे पिचलेले आहेत, दीन आहेत, दलित आहेत, दुबळे आहेत, दुर्बल आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्याच्याबद्दल त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणतात. पर्यायाकडून जाऊया. विष्णू वामन शिरवडकर साहित्य विश्वातले आहेत, त्यांचा मार्टिन लुथरशी संबंध नाही येते. लोकमान्य टिळक हे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जहालवादी गटाचे नेते होते, ठीक आहे. केसरी मराठा वर्तमानपत्र त्यांनी लिहिले. 23 जुलै 1856 साली त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्म झालेला आहे, ठीक आहे. गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव, बरंच काही त्यांच्याबद्दल सांगता येईल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी नथुबाई दामोदर ठकराशी विद्यापीठ म्हणजेच पहिलं बालिकाश्रम, ठीक आहे, याची स्थापना केलेली आहे. आणि उत्तर बोलतंय फक्त महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणतात, ठीक आहे. त्यांची ग्रंथसंपदा वगैरे सगळी तुम्हाला सांगता येईल. सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केलेला. आता हा प्रश्न, या प्रश्नाने खूप धुमाकूळ घातलेला काही काळ. आता हा प्रश्न वारंवार पुन्हा रिपीट व्हायला लागलाय. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक म्हणजे ज्यांनी निर्माण केली ते कोण आहेत. सिम्बॉल आलाय बघा, महाराष्ट्र शासनाचं सिम्बॉल आहे मागे. रोजगार हमी योजना विभाग महाराष्ट्र शासन. ही कन्सेप्ट काय पहिली समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवसांच्या कामाची हमी देते. 100 दिवस काम हा तुमचा एक अधिकार आहे पंचायत राजमध्ये. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतकडे जर तुम्ही अर्ज दिला की मला काम नाही आहे, मला जगण्यासाठी काहीतरी काम पाहिजे, तर तुमची ग्रामपंचायत तुम्हाला 365 दिवसात 100 दिवसाचं काम देते. मग गावाकडे जायचं, बांध चरं खांदायची, झाडं लावायची, ग्रामपंचायतीची खड्डे खांदायची, अशा प्रकारचं काम असतं. ही संकल्पना कोणी मांडली. विष्णू वामन शिरोडकर नाही आहेत, महात्मा फुले नाही आहेत, शरद जोशी नाही आहेत, हे आहेत वि स पागे, ठीक आहे. खूप चांगली व्यक्ती महाराष्ट्राच्या पटलावरती होऊन गेलेले आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण. आता हे तर परफेक्ट नाही आहेत, आत्ताच पाहिलंय आपण, ठीक आहे. नामदेव ढसाळांची गोलपिठा नावाची कादंबरी तुम्हाला माहिती आहे गाजलेली, ठीक आहे. शरद जोशी चळवळीतले आहेत.
याचं उत्तर नटसम्राट नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत 1 नंबरच्या पर्यायात विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलं? बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत चालवण्यासाठी एखादं पुस्तक असावं, भारत चालवल्यानंतर एक व्यवस्थित व्यवस्था असावी म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे संविधानाचा संविधान तक्ता तुम्हाला दिसतंय, याला आपण उद्देशिका म्हणतोय, सरनामा म्हणतोय. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं आहे. भारताचं संविधान मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिला गेलेला आहे. चला, इथं लिहिलं बघा त्यांनी आम्ही. असा पण प्रश्न येतो, भारताच्या संविधानाची सुरुवात कोणत्या शब्दानं झाली? आम्ही भारताचे लोक, भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक, आता सगळं काय दिलंय, हे नवीन शब्द टाकलेले सुद्धा याच्यात तुम्हाला कधी कधी विचारतात. धर्मनिरपेक्षता, समाजवादी हे नवीन आलेले शब्द आहेत. कधी स्वीकारलाय तर 26 नोव्हेंबर 1949 संविधान तक्त्यातच सापडलंय आणि तोच प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलं? 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे झालं उत्तर. मग 15 ऑगस्टला काय झालंय? 15 ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झालाय. ठीक आहे, पण याचं उत्तर नाही आहे. 1 मे 1960ला काय झालं? 1 मे 1960ला आमचा महाराष्ट्र झालाय, भारतामधून महाराष्ट्र झालाय. ठीक आहे, म्हणजे स्वातंत्र्य देश नाही झाला, स्वातंत्र्य राज्य झाले. आधी गुजरात मुंबईचा प्रांत मिळून संयुक्त महाराष्ट्र होता, नंतर फक्त महाराष्ट्र झाला. 1 मे 1960ला यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. 26 जानेवारी 1950ला आपलं संविधान अंमलात आलंय. पण प्रश्नाचं स्वरूप होतं कधी स्वीकारलं? उत्तर आहे 26 नोव्हेंबरला. पुढे जाऊया. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? दैनिक, जे रोज छापतं त्याला आपण दैनिक म्हणतो. पहिलं वर्तमानपत्र विचारलंय मराठी भाषेतलं. बरेचसे न्यूजपेपर तुम्हाला दिसते तिथे बघा, लोकमत आहे, टाइम्स आहे, दिव्य मराठी आहे. ठीक आहे, वेगवेगळे पेपरचे मायने तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत, पुण्यनगरी आहेत, पण हे अलीकडच्या काळातले आहेत. मुळात एक गोष्ट समजून घ्या, मराठी भाषेतलं पहिलं जे वर्तमानपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं आहे. पहा, बाळशास्त्री जांभेकर, हे लक्षात असू द्या नाव जरा. जांभेकर यांचा जन्मदिवस जो असतो तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस असतो तो? तर तो 6 जानेवारी असतो. लक्षात असू द्या जरासा. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, मराठी भाषिक पत्रकार दिन. आता पर्याय दिलेत, पर्यायातलं उत्तर शोधूया. पहिलं वर्तमानपत्र कोणतं? सकाळ नाही, आता सध्या पवार संपादक आहेत. लोकमत दर्डा परिवाराचा आहे, नाही. ठीक आहे, पुढे जाऊ. केसरी लोकमान्य टिळकांनी काढले, स्वातंत्र्य उत्तर चळवळीतलं आहे, परंतु मराठी भाषेतलं पहिलं नाही. ठीक आहे, कारण ते छापायचं इंग्रजीमध्ये, नाव केसरी होतं. आणि जे मराठा होतं, मराठा लोकमान्य टिळकांचं मराठा वर्तमानपत्र समूह, नाव जरी मराठा असलं तरी इंग्रजीतनं छापत होतं. म्हणून याचं उत्तर आहे दर्पण. म्हणून दर्पणकार म्हणून कुणाला ओळखलं जातं हाही प्रश्न येईल, तर बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रश्नांची सिरियल जर तुम्हाला पाहिजे असेल तर असे आमचे व्हिडिओ पहा आणि हे नोटिफिकेशन तुम्हाला यावं म्हणून आमच्या चॅनलला हे जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, हे लेक्चर फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन्स घ्या आणि पुढच्या मुंबई पोलीस भरतीचे सगळे पेपर्स, सगळे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.